खूप अभ्यास करत होतास आणि आता शेवट आला आहे. शेवटचे काही पेपर राहिलेले आहे. पहिले पेपर आपले गेले. त्याच्यात 2-3 कंडिशन पॉसिबल आहे. जर आता आपल्याला काय करायचंय, हारायचं नाहीये. शेवट आपल्याला लास्ट स्टँड बेस्ट म्हणतो ना आपण, शेवट गोड करायचंय. अखेर गोड तर सगळंच गोड, अशा पद्धतीने. सो बघ, पहिले पेपर तुला जर बेस्ट गेले असतील तर बेस्ट ऑन बेस्ट शेवटचे पेपर सुद्धा अजून बेस्ट कर. पहिल्या पेपर्स मध्ये तुला स्कोर झाला असेल तर हरकत नाही ना, भारी. लास्ट पेपरला मग ते उमेद घालवायची नाही. तर काय होतं, भरपूर वेळा पहिल्या पेपरला आपण स्कोर करतो, एकदम जोश मध्ये पहिल्यांदा 6 मारून देतो, नंतर मॅच थंडी होऊन जाते, शेवटच्या ओव्हरला येऊन मॅच हारून जाते. सो असं नको व्हायला. तू बघितले ना, आता 2-3 दिवसापूर्वी मॅच झालेली आपली, माझ्या मागच्या आठवड्यात झालेली बघ ती, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद. पार शेवटपर्यंत मॅच आली, शेवटपर्यंत. पहिल्यांदा एकदम त्यांचं टार्गेट होतं 202चं सनरायझर्सचं. यांनी सुरुवात भारी केली, पहिल्यांदा 1-2 विकेट गेल्यानंतर सुरुवात बाहेर केली, पार शेवटपर्यंत आले. शेवटी तो पॉवेल आला, पार शेवटच्या ओव्हरीत 12 रन लागत होते, 11 रनांपर्यंत 10 रनांपर्यंत गेला. लास्ट बॉलला 2 रन लागत होते. लास्ट बॉललाच इतका जोशमध्ये येऊन गेला की लास्ट बॉलला फुल टॉस बॉलला एलबीडब्ल्यू होऊन गेला. का, कॉन्फिडन्स ओव्हर होऊन गेला, थंडा पडून गेला, गेली मॅच हाताने. एक रनाने झाली असती, टाय झाली असती तरी सुपर ओव्हर करता आली असती आणि त्यांचे टीम प्लेयर एवढे भारी खेळले, सुपर ओव्हर मध्ये जिंकून गेलो असतो. संजू सॅमसन फॉर्म मध्ये होता, सगळेच फॉर्म मध्ये होते. ह्या चुका होतात. त्यामुळे काय झालं असेल ते मी सांगितलं, पहिले पेपर चांगले गेले असेल तर ओके, जास्त ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नको, पुढचे पेपर त्याच कॉन्फिडंटली चांगले दे. पहिले पेपर खराब गेले असतील तरी घाबरू नको, झालं ते झालं. आता शेवटचे पेपर आपल्याला चांगले काढायचे, त्या एनर्जीने कामाला. ओके, सो चांगले गेले असेल, पहिले वाईट गेले असेल, आता आपल्याला बाण खाली टाकायचं नाही. आता वेळ आहे, आता करेक्ट. इतक्या दिवस निशाणा मारला तो चुकीकडे गेला, आता अशी गोळी मारायची ती डिशक्याव. तुझं टार्गेट आहे ना, ते अचीवच झालं पाहिजे. या एनर्जीने आपल्याला काम करायचं. क्लिअर? सो आता घाबरू नको, कामाला लाग. आणि तुला अजूनही मदत लागली तर कमेंट मध्ये लिही, मी आहेच, तुला सपोर्ट इतक्या पण करतोय, पुढेही करेन. यस. आणि पर्पल ॲड ऍप्लिकेशन विषयी इतर फ्रेंड्सलाही सांग, तूही त्याच्यावरून अभ्यास करतोच आहे आणि अजूनही विषयांची तुला अडचण आली तर पर्पल ॲड ऍप्लिकेशन आहेच. स्कोर करतोय, आउट ऑफ घ्यायचे असेल तर पर्पल ॲड ऍप्लिकेशन आहे. ते व्हिडिओ लेक्चर बघ, कोर्सेस सबस्क्राईब कर, मित्रांनाही सांग आणि त्या एनर्जीने पर्पल ॲड ऍप्लिकेशनच्या लेक्चर सोबत तुझे राहिलेले विषय पण स्कोर कर. फक्त आता शेवट पण आपल्याला गोड करायचं. यस, आपला बाण करेक्ट लागलाच पाहिजे, निशाणा फायनल झालाच पाहिजे. यस, या एनर्जीने कामाला.